हॅलो एव्हरीवन. ॲक्च्युली यापूर्वी एक व्हिडिओ बनवला आणि तो पोस्ट केला, त्याला ऑडिओच नाही आला. लगेच मुलांचे फोन यायला लागले, सर याला ऑडिओ नाही. ठीक आहे, नाही आता गेली आपली ती मेहनत वाया. आपल्या नशिबात तो व्हिडिओ नव्हता असं म्हणूया आणि पुन्हा लगेच स्टार्ट करूया. बघा, ESICची नवीन जाहिरात आज सकाळी आली. ESIC नेमकं काय आहे, त्याच्यात कुठल्या कुठल्या पोस्ट आहेत, कुणाकुणासाठी त्या पोस्ट आहेत, सिलेक्शन प्रोसेस कशी आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय काय, याच्याबद्दल आपण एकदम डिटेल बद्दल आज जाणून घेणार आहोत. बाकी तुमचे कॉमन डाऊट्सही मी क्लिअर करेल, कारण की नॉर्मली आपल्याकडे जर पोलीस भरती आली तर गावोगावी पातळीवर लोकांना पोट्यांना कॅलेंडरना माहिती असतं की जाहिरात आली आहे. पण ESIC सारख्या डिपार्टमेंटची जी जाहिरात आहे ही नॉर्मली याचा अवेअरनेस कंपॅरेटिव्हली खूप कमी आहे, म्हणून याला बरेचदा लोक अप्लाय करत नाहीत आणि एक चांगली अपॉर्च्युनिटी लूज करून बसतात. सेम टाईपची ॲडव्हर्टिजमेंट 2017 मध्ये आली होती. 2017च्या ॲडव्हर्टिजमेंटमध्ये अशा पद्धतीच्या रिक्रुटमेंट आली होती आणि त्या वर्षी काही लोकांनी बँकचा क्लर्कचा जॉब सोडून हा जॉब जॉईन केला. म्हणजे तुम्ही बिलीव्ह नाही करणार, प्रदीप नावाचा एक स्टुडंट आहे जुना जालन्याचा, ज्याने बँक क्लर्क सोडून ही पोस्ट जॉईन केली. रिझन बिंग ॲज कम्पेअर्ड टू बँक क्लर्क, याच्यामध्ये अप्पर डिव्हिजनल क्लर्क जर तुमचं सिलेक्शन होत असेल तर ऑफकोर्स बँक क्लर्कपेक्षा याचा जॉब चांगला आहे. म्हणून याच्याबद्दल थोडंसं एकदा डिटेलमध्ये समजून घेऊया आणि मग स्टेप बाय स्टेप पुढे जाऊया. बघा, सगळ्यात पहिल्यांदा सध्या तुमच्या हातात किती, बघा नॉर्मली आपण काय म्हणतो की बँकिंगच्या ज्या ॲडव्हर्टिजमेंट आहेत या जानेवारी टू मे जून पर्यंत कंपॅरेटिव्हली स्लॅक असतात, पण या दरम्यान अशा ऑफ द ट्रॅक येणारे ॲडव्हर्टिजमेंट आहे. जसं सध्या SSC CGL चे फॉर्म भरणं चालू आहे. सध्या हायकोर्टमध्ये रिक्रुटमेंट आले, त्याचे फॉर्म भरणं चालू आहे. सध्या CGL ची रिक्रुटमेंट जी होती ही NA ग्रॅज्युएटसाठी, हायकोर्टमध्ये जी रिक्रुटमेंट होती ती NA ग्रॅज्युएटसाठी, आणि सध्या एक भारतीय अनुसंधान केंद्र जे आहे याच्यामध्ये सुद्धा एक 10वी बेसिसवर रिक्रुटमेंट आली होती टेक्निशियनची. तर या टेक्निशियनच्या रिक्रुटमेंट सुद्धा रिक्रुटमेंट तिथे चालू आहे, ते फॉर्म पण तुम्ही भरू शकता. आणि आज जर पाहिलं तर ही चौथी ॲडव्हर्टिजमेंट, म्हणजे सध्या आजच्या डेटला जर तुम्ही विचार केला जवळजवळ 4 ॲप्लिकेशन फॉर्म किंवा 4 वेगवेगळ्या परीक्षांना तुम्ही अप्लाय करू शकता. मग ओव्हरऑल याच्यासाठी जे बॅचेस वगैरे आहेत ही आपली ॲज युज्युअल, या स्पेशली याच्यासाठी नाही म्हणा तुम्ही, ओव्हरऑल आपली जी रेग्युलर जशी बँकिंगची बॅच चालते तशी एक नवीन बॅच 12 जानेवारी पासून चालू होणार आहे. लवकरच याची ऑफिशियल अनाउन्समेंट व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचेल. ठीक आहे, तोपर्यंत एकदा या रिक्रुटमेंट बद्दल समजून घेऊया. ओव्हरऑल ही रिक्रुटमेंट नेमकी कशी आहे, तर अबाउट ESIC म्हणजे नेमकं काय, तर ESIC चा लॉंग फॉर्म आहे बघा, एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स ऑर्गनायझेशन. ठीक आहे, म्हणजे कर्मचारी राज्य विमा निगम. आता याच्या नावातच इन्शुरन्स आहे, म्हणजे ऑफकोर्स इन्शुरन्स रिलेटेड हे डिपार्टमेंट आहे किंवा ही कंपनी आहे, हे कॉर्पोरेशन आहे. आता हे जे महामंडळ आहे किंवा हे जे मंडळ आहे हे कुणाच्या अखत्यारीत येतं, दिस इज अ स्टॅट्युटरी बॉडी, म्हणजे एक स्वतंत्र बॉडी आहे कुणाची, अंडर ओनरशिप ऑफ मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड अनएम्प्लॉयमेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. जसं तुम्ही जर स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणलं तर ही केंद्र सरकारची कंपनी आहे, पण ही कंपनी तशी नाहीये. ही भारताचं जे केंद्र सरकारचं जे एक मिनिस्ट्री आहे श्रम आणि रोजगार, तर यांच्या अखत्यारीत येणारी ही कंपनी. त्यामुळं ॲज कम्पेअर्ड टू SBI याच्यामध्ये तुमचा जॉब अजून चांगल्या पद्धतीने आहे. म्हणजे इन शॉर्ट केंद्र सरकारचे जावई म्हणून तुम्ही ओळखलं तरी त्यात काही चुकीचं होणार नाही. ठीक आहे, तो ओव्हरऑल ESIC आहे. आता याचे जे इन्शुरन्सचे ऑफिसेस आहेत याचा एक ॲडव्हान्टेज बघा, म्हणजे ESIC मध्ये जॉब का करावा आणि बँकेत जॉब करताना ESIC निवडावं की बँकिंग निवडावं, याचे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत हे मी तुम्हाला पुढे सांगेल. एकदा स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी समजून घेऊया आणि मग पुढे जाऊया. तर याच्यामध्ये जी रिक्रुटमेंट आली आहे एकदा रिक्रुटमेंट बद्दल समजून घेऊया. 3 वेगवेगळ्या पद या जाहिरातीतून भरल्या जाणार. पहिलं पद आहे बघा, अप्पर डिव्हिजनल क्लर्क, शॉर्टमध्ये याला UDC म्हणतात. यासाठी कोणत्याही शाखेची पदवी, वयोमर्यादा 18 ते 27 वर्ष, सिलेक्शन प्रोसेस प्री मेन्स आणि स्किल टेस्ट. प्री मध्ये 4 विषय, क्वांट, LR, GA आणि
आणि इंग्लिश 4 विषय. मेन्समध्ये पण पुन्हा हे 4 विषय आहेत. स्किल टेस्ट म्हणजे नेमकं काय सर बघा, एक कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार तुमची, कम्प्युटरची स्किल टेस्ट. याच्यामध्ये तुम्हाला पॉवर पॉइंट येतं का, MS वर्ड येतं का, MS एक्सेल पॉवर पॉइंट येतं का, याची इन्फॉर्मेशन घेणार, बाकी याच्यापेक्षा जास्त काही नाही. मग यासाठी आम्हाला काही कम्प्युटरचा कोर्स करणं कंपल्सरी आहे का, नाही. यासाठी कुठल्याही कोर्सची तुम्हाला गरज नाही, कुठल्याही कम्प्युटरच्या कोर्सची तुम्हाला गरज नाही. फक्त बेसिक तुम्हाला ते कम्प्युटरची लिटरसी असावी एवढं फक्त चेक केलं जातं. दुसरी जी पोस्ट आहे ती मल्टीटास्किंग स्टाफची 10वी पासवर आहे, 18 ते 25 वर्ष वयोमर्यादा. यासाठी प्री आणि मेन्स स्किल टेस्ट याला गरज नाही. हे 4 विषय प्रीला, हे 4 विषय मेन्सला. बरं, स्टेनोग्राफरची एक तिसरी पोस्ट आहे. आता स्टेनोग्राफरची जी पोस्ट आहे ही 12वी बेसिसवर आहे, 18 ते 27 वर्ष वयोमर्यादा. यासाठी सिंगल एक्झाम आणि स्टेनो टेस्ट. स्टेनो टेस्ट म्हणजे टायपिंग टेस्ट, ॲज टायपिंग टेस्ट. फक्त टायपिंग पे यांची थोडीशी फास्ट असते ॲज कम्पेअर्ड टू जनरल टायपिंग टेस्ट. मग ओव्हरऑल यांच्या जागा कशा कशा पद्धतीने आहेत बघा. एकदा यांच्या जागा तुम्ही समजून घ्या म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. बघा यांच्या ज्या जागा आहेत त्या कशा कशा आहेत बघा. UDCच्या एकूण 318 जागा आहेत, स्टेनोच्या 18 जागा आहेत आणि MTSच्या 258 जागा आहेत. या सगळ्या जागा या फक्त आणि फक्त महाराष्ट्र स्टेट साठी आहे. म्हणजे या ज्या 594 जागा तुम्हाला दिसत आहेत, 594 प्लस जागा, या जागा फक्त आणि फक्त महाराष्ट्र स्टेट साठी आहे, या राज्यासाठी आहे. केंद्रासाठी एकूण 3800 जागा आहेत यांच्या. त्यामुळं ही एक मोठी अपॉर्च्युनिटी म्हणून पाहिलं तरी चालतं. कारण जर तुम्ही फक्त या 2 पोस्टला जरी अप्लाय केलं तरी जवळपास तुम्ही 570 जागांसाठी अप्लाय करतायत. म्हणजे ओव्हरऑल इकडे जर तुम्ही बघितलं तर महाराष्ट्रासाठी फक्त एवढे जागा म्हणजे मोठी अपॉर्च्युनिटी आहे. बरं, याच्यामध्ये आम्ही मल्टिपल पोस्टला अप्लाय करू शकतो का? हो, करू शकता. कसं करायचं पुढे सांगतो, बघा लक्ष द्या. आता ESIC मध्ये एक जुना स्टुडंट आहे अरुण इंगळे नावाचा, त्यासोबत सकाळी बोलत होतो. जेव्हा ऍडव्हर्टाइजमेंट आली दुपारी तेव्हा त्यासोबत बोलत होतो की बाबा सध्या ESIC मध्ये तुझा एक्सपिरियन्स कसा आहे. तो ओव्हरऑल त्यात सांगत असताना तो म्हणे बाबा सध्या एकदम छान पगार बिगार आहे. तसं पगार कुणाला विचारू नये, पण अराउंड 43,000 रुपये पगार त्याच्या हातात पडतो. ग्रॉस सॅलरी त्याची 46,000 रुपयाच्या आसपास आहे. म्हणजे कुठल्याही बँक क्लर्क पेक्षा जास्त. म्हणजे बँक क्लर्क पेक्षा पगार जास्त. आता पुढचा मुद्दा आहे तो ग्रोथ कशी आहे. तर ॲज कम्पेअर्ड टू बँक क्लर्क अराउंड थोडीशी स्लो ग्रोथ आहे. पण त्याचं म्हणणं आहे 2017ला जे लोक रिक्रूट झाले होते आज त्यातले बरेच लोक असिस्टंट म्हणून सिलेक्ट पण झालेत, म्हणजे त्यांचं प्रमोशन पण झालं. जवळपास 150 लोकांचं यावर्षी प्रमोशन झालं म्हणे महाराष्ट्रामध्ये. तर सांगण्याचा उद्देश असा आहे की असं नाही की एकदमच कमी आहे, पण थोडीशी स्लो ग्रोथ बँक क्लर्क पेक्षा याच्यामध्ये आहे. बरं, आता जसं मी सांगितलं की ओव्हरऑल ह्या ज्या रिक्रुटमेंट आहेत 3 पोस्ट, UDC साठी ग्रॅज्युएशन, ओके, मल्टीटास्किंग स्टाफ साठी 10वी आणि स्टेनो साठी ग्रॅज्युएशन. आम्ही फायनल इयरला आहोत वगैरे 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 वगैरे, याच्याबद्दल आम्हाला अप्लाय करता येईल का, याच्याबद्दल काही सांगा ना. हो, मी पुढे सांगणार आहे, याच्याबद्दल काळजी करू नका. बरं, आता जी सिलेक्शन प्रोसेस मी सांगितली प्री मेन्स वाली, त्या प्री मेन्स वाल्या सिलेक्शन प्रोसेसचा पेपर पॅटर्न नेमका कसा आहे तो एकदा समजून घेऊयात आणि मग पुढे जाऊयात. बघा, जसं मी सांगितलं की विषय 4च आहेत, क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, GA. 25 25 25 25 100 क्वेश्चन, 200 मार्क प्री साठी. आणि मेन्स साठी थोडासा बदल आहे, सब्जेक्ट विषय सेम आहे, फक्त बदल कुठे झाला, इथं 25च्या ऐवजी 50 क्वेश्चन झाले आणि 200 मार्क झाले. तो ओव्हरऑल रिक्रुटमेंट सेम आहे. वॅकन्सीज ज्या आहेत जरी डिफरंट दिसत असल्या तर दोन्ही पोस्ट साठी प्री आणि मेन्स साठी म्हणा किंवा मल्टीटास्किंग स्टाफ आणि UDC साठी दोघांसाठी सब्जेक्ट सेम आणि पेपर पॅटर्न पण सेम आहे. प्री मध्ये तेच सब्जेक्ट 25 क्वेश्चन आहेत आणि मेन्स मध्ये तेच सब्जेक्ट 50 क्वेश्चन आहे. 1 तासांचा टाइम, 2 तासांचा टाइम आणि हा कंपोजिट टाइम आहे, म्हणजे तुम्ही कुठल्याही वेळेत कुठेही स्विच करू शकता. यासाठी 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. प्री मधून तुम्हाला एका जागेसाठी 10 लोक बोलवतील आणि मेन्स मधून एका जागेसाठी 5 लोक बोलवतील. त्यानंतर तुमची स्किल टेस्ट होईल. सगळ्यात महत्त्वाचं ही स्किल टेस्ट क्वालिफाईंग इन नेचर असेल, म्हणजे तुमचा अल्टिमेटली फायनल सिलेक्शन हे फक्त आणि फक्त मेन्सवर होणार आहे. मग फायनल सिलेक्शन जे तुमचं असेल, फायनल सिलेक्शन हे मार्क्स स्कोर्ड बाय यू इन मेन्स एक्झाम ओनली. मेन्स एक्झाम ओनली, म्हणजे फायनल सिलेक्शन जे आहे
हे तुमचं आउट ऑफ 200 मार्कांपैकी असेल, या 200 मार्कांपैकी. कुठं UDCचं. हे जर तुम्ही स्टेनोचं बघितलं तर स्टेनोमध्ये मात्र मी तुम्हाला कम्प्युटरचं सांगितलं होतं बघा, पॉवर पॉईंट, MS वर्ड, MS फॉर्मॅटिंग, एक्सेलचा वगैरे यूज, यासाठी 50 मार्क तुम्हाला अलोकेट केलेत आणि 50 मार्क क्वालिफाईंग इन नेचर आहे, म्हणजे याचा कुठेही मार्क्स मध्ये कन्सिडर केले जाणार नाही. बरं, यासाठी काही वर्किंग नॉलेज लागतं का? अजिबात नाही, काही टेन्शन नाही, कुठलंही सर्टिफिकेट लागत नाही, फक्त स्किल टेस्ट पास करावी लागते. दुसरी जी पोस्ट आहे स्टेनोग्राफर साठी, याच्यामध्ये क्वांट नाही आहे, बाकी सगळं ॲज इट इज आहे. इंग्लिश 100 मार्क, रिजनिंग 50, जनरल अवेअरनेस 50, 200 मार्कांचा पेपर, सिंगल एक्झाम आहे. आणि त्यानंतर स्टेनो टेस्ट आहे. मल्टीटास्किंग स्टाफसाठी तेच विषय तशीच मार्क सिस्टीम, तेच विषय तशीच मार्क सिस्टीम. आणि फायनल सिलेक्शन जे मी पुन्हा सांगतोय, द मार्क्स ऑब्टेन बाय इन फेज 2 मेन एक्झामिनेशन विल बी कन्सिडर फॉर फायनल सिलेक्शन. तर या पद्धतीचे महत्वाचं सिलेक्शन प्रोसेस तुमची. आता या परीक्षेला अप्लाय करण्यासाठी तुम्हाला किती फीस भरावी लागेल बघा. जर तुम्ही SC ST PWD डिपार्टमेंटल कॅन्डिडेट आहात किंवा फिमेल कॅन्डिडेट आहात तर तुम्हाला 250 रुपये भरायचे, जे 250 रुपये तुम्ही पहिली एक्झाम दिली, प्री एक्झाम दिली की रिफंड होऊन जातील. म्हणजे ॲज सच ओबीसीने SC ST PWD आणि विमेन कॅन्डिडेट एक सर्व्हिसमॅन साठी ही एक्झाम फ्री आहे. फक्त तुम्हाला पहिले 250 भरावे लागतील, ते पैसे तुमच्या नंतर रिफंड येतील प्री एक्झाम दिल्यानंतर, ॲज सच रेल्वे सारखं. आणि बाकीचे जे कॅन्डिडेट आहेत, जसं जनरल कॅटेगरीचा कॅन्डिडेट असेल तर काय, OBC कॅटेगरीचा कॅन्डिडेट असेल तर काय, किंवा EWS कॅटेगरीचा कॅन्डिडेट असेल तर काय, तर तुम्हाला 500 रुपये फीस आहे. बाकी एवढं अशा पद्धतीने याची ऍप्लिकेशन प्रोसेस आहे. आता येऊया कॉमन डाऊट्सवर, की नेमके हे ओव्हरऑल हे डाऊट्स आमचे एकदा क्लिअर करून द्या. बघा, पहिला डाऊट आहे इम्पॉर्टंट डेट्स. काही नाही, इम्पॉर्टंट डेट्स जर तुम्ही बघितलं तर 13 जानेवारी 2021 पासून यांचे फॉर्म चालू होणार आहेत आणि 15 फेब्रुवारी 15 फेब 2022 पर्यंत यांचे ऍप्लिकेशन चालणार आहे. म्हणजे 13 जानेवारी 2022 ते 22 फेब्रुवारी 2022 पर्यंत यांचे ऍप्लिकेशन चालणार आहे. बाकी आता सगळ्यात महत्वाचं शेवटचा पार्ट यातला कॉमन डाऊट्स वर येऊया. कॉमन डाऊट्स कुठले कुठले? सर, बँक क्लर्क चांगलं की UDC क्लर्क चांगलं? बघा, नीट बघा, बँक क्लर्क आणि UDC क्लर्क. सॅलरी जर पाहिली तर अराउंड मॅक्सिमम अप्पर एंडला सॅलरी 40,000, एवढी तर कुणाचीच नाही, पण स्टील मी म्हणेल 40,000, यांची जवळपास 43,000. इकडे जर पाहिलं तर पब्लिक कॉन्टॅक्ट जास्त आहे, पब्लिक कॉन्टॅक्ट कंपॅरेटिव्हली कमी आहे. इकडं फिक्स वर्किंग आवर्स आहेत का? फिक्स वर्किंग आवर्स बघा, कंपॅरेटिव्हली काही ब्रांचेसला आहेत, काही ब्रांचेसला नाही आहेत, पण इकडे सगळ्या ब्रांचेसला फिक्स वर्किंग आवर्स आहेत ऍज कम्पेअर्ड टू बँक क्लर्क. इकडं ग्रोथ इकडे जर तुम्ही पाहिलं तर कुठल्याही बँकेत नॉर्मली एक 4 ते 5 वर्षात असेल हे होऊन जातं, तुमचं प्रमोशन होऊन जातं. प्रमोशन इथेही तुमचं 3, 4, 5 वर्षात होऊन जाईल. पण प्रॉब्लेम असा आहे, जेव्हा तुम्ही वरच्या लेवलला जाताल तेव्हा प्रमोशन थोडंसं स्लो होतं. म्हणजे UDC मधून तुम्ही असिस्टंट तर आरामात होऊन जाताल, पण असिस्टंट पासून वरच्या ऑफिसर कॅडरला तुम्हाला जायला थोडासा स्लो प्रोसेस आहे. त्यामुळे हा एक मोठा मुद्दा आहे की इथं ग्रोथ आहे आणि इथं ग्रोथ कमी आहे कंपॅरेटिव्हली. तर हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की बँक क्लर्क जर आमचं सिलेक्शन झालं किंवा PO सिलेक्शन झालं तर ऑफकोर्स PO तर चांगलंच आहे, कारण PO मध्ये ग्रोथ जास्त आहे, पगार पण जास्त आहे. पण बँक क्लर्क म्हणून सिलेक्शन झालं, UDC क्लर्क म्हणून सिलेक्शन झालं, किंवा आम्ही जास्त प्रेफरन्स, जास्त जोर कशाला लावा, बँक क्लर्कला लावावा की UDCला? तर ऑफकोर्स मी म्हणेल UDCला जास्त जोर लावा. दुसरा महत्वाचा मुद्दा, हा परमनंट जॉब आहे का? ऑफकोर्स परमनंट जॉब आहे. मी तुम्हाला यापूर्वीच सांगितलं की बाबांनो, हा जॉब परमनंट का आहे? कारण हा मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंटच्या अखत्यारीत येणारी ही कम्प्लिटली स्टॅच्युटरी बॉडी आहे. त्यामुळं, आणि म्हणताना यांनी सांगितलंय बघा, तुम्ही जर रिक्रुटमेंटचं नोटिफिकेशन मध्ये व्यवस्थित बघितलं ना तर एकदम इनिशियललाच दिलंय बघा, एकदम इनिशियल पॉइंट आहे. त्यामुळे कन्फ्युज होण्याची काही गरज नाही. कोणी तुम्हाला काही सांगत असेल तर ऐकू नका. बघा, हे बघा, ऑनलाइन ऍप्लिकेशन थ्रू वेबसाइट esic.nic.in are invited for filling up the post of upper divisional clerk, stenographer and multitasking staff on regular basis by direct recruitment.
म्हणजे रेग्युलर बेसिस साठी आहे, कॉन्ट्रॅक्ट बेसिस साठी नाहीये. आणि जसं मी ऑलरेडी सांगितलं की ऑलरेडी इथं बरेच जुने विद्यार्थी आपला जॉब करतायत, त्यामुळे इन्सिक्युअर होण्यासारखं याच्यामध्ये काही नाही, टेन्शन घेऊ नका, बिनधास्त अप्लाय करा. आणि मी म्हणेल जे लोक बँकिंगची तयारी करताय अशा प्रत्येकाने हा फॉर्म भरावाच, कारण पुढचे 3-4 महिने कुठल्या एक्झाम नाही आहेत बँकिंगच्या मोठ्या मोठ्या. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, बँक क्लर्कपेक्षा हा रिलॅक्स जॉब आहे. महाराष्ट्रात रिक्रुटमेंट राहणार, पोस्टिंग राहणार. रिझन बिंग मी अगोदरच सांगितलं की या सगळ्या रिक्रुटमेंट ज्या आहेत या फक्त आणि फक्त महाराष्ट्र स्टेटसाठी आहे. बरं, दुसरा मुद्दा, ग्रोथ चान्सेस कसे आहेत. तर मी म्हणलं की अराउंड 3 ते 4 वर्ष तुम्हाला लागतात पहिलं प्रमोशन व्हायला, त्यानंतर थोडेसे स्लो आहेत. पण मी म्हणेल एक स्टेबल लाईफ, आणि जर मला चांगल्या शहरात आयुष्य काढायचंय, जसं ESICचे ऑफिसेस जे आहेत हे भोकरदन तालुक्यात, अंबेजोगाई तालुक्यात, त्यानंतर म्हणजे सांगण्याचा उद्देश असा एकदम रिमोट एरियामध्ये नाहीये, ऍटलिस्ट डिस्ट्रिक्ट लेवलला यांचे ऑफिसेस आहेत. त्यामुळं यांच्या ऑफिसेसमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर ऍटलिस्ट तुम्हाला ऍटलिस्ट डिस्ट्रिक्ट लेवलला राहायला भेटेल. हा एक याचा एक चांगला ऍडव्हान्टेज आहे. त्यामुळं एक ग्रोथ चान्सेस चांगले आहेत. बरं, ग्रोथ म्हणल्यापेक्षा तुम्ही एक सॅटिस्फाईड लाईफ ज्याला म्हणतो, नंतर पुढे लेकरा बाळांना शिकवायचे तर त्या हिशोबाने. बरं, सॅलरी किती पडते इन हँड, मी जसं ऑलरेडी सांगितलं की ग्रॉस सॅलरी 46,000 आणि हातात जर पाहिलं तर एक कटिंग बिटिंग होऊन 43,000च्या आसपास तुमच्या हातात सॅलरी पडते. बँकिंगच्या आणि यांच्या सिलेबसमध्ये काय काय बदल सांगता येईल सर. बघा, बँकिंगचा आणि यांचा सिलेबस ऑलमोस्ट 90% सेम आहे. थोडाफार 10-1% फरक कुठे पडेल माहितीये का, रिझनिंग मध्ये 4-5 क्वेश्चन थोडेसे वेगळ्या पद्धतीने विचारले जाऊ शकतात. TCS ला जर यांनी एक्झाम दिली तर मग काहीच बदल होणार नाही. आणि मागच्या वर्षी TCS नेच एक्झाम कंडक्ट केली होती. आणि दुसरा जो मुद्दा आहे तो एक येतो जनरल अवेअरनेसचा. तर जनरल अवेअरनेस मध्ये थोडेफार एक 5-7 प्रश्न हिस्ट्री मेन्स मध्ये म्हणतोय, 5-7 आणि प्री मध्ये 2-4 क्वेश्चन हिस्ट्री जिओग्राफी म्हणजे स्टॅटिक वर येऊ शकतात. तो एक जनरल स्टडीजचा वाला पार्ट आहे. बाकी तेवढे एक 8-10% फरक पडेल, मला नाही वाटत यापेक्षा फार मोठा फरक पडेल. त्यामुळं बँकिंगचा सिलेबस आणि यांचा सिलेबस ऑलमोस्ट 85 to 90% सेमच आहे. 85 to 90% यांचा सिलेबस जो आहे हा ऑलमोस्ट सेमच आहे, बाकी काही विशेष नाही. एकापेक्षा जास्त याला मी अप्लाय करू शकतो का, हो करू शकता. या असं तुम्ही का म्हणताय, बघा मी मनाने काहीच सांगत नाही, मी ते हायलाइट करून ठेवले PDF मध्ये, लक्ष द्या. स्कीम ऑफ एक्झामिनेशन झालं, हे बघा, अ कॅन्डिडेट can apply for more than one post, that is UDC, Steno, MTS in same or different region or state. म्हणजे काय, जर मला माझं ग्रॅज्युएशन झालंय तर मी 2 पोस्टला एलिजिबल आहे, इव्हन 3 पोस्टला आहे. मी UDCचा फॉर्म भरू शकतो, हो. मी MTSचा फॉर्म भरू शकतो, हो. आणि मी स्टेनोचा फॉर्म भरू शकतो, हो. तर मी हे 3 फॉर्म भरू शकतो. फक्त 3 फॉर्म भरण्यासाठी इथं वाचा, कॅन्डिडेट हु विश टू अप्लाय फॉर मोर दॅन वन पोस्ट शाल सबमिट सेपरेट ऍप्लिकेशन. तर ज्यांना मल्टिपल अप्लाय करायचे त्यांनी सेपरेटली वेगवेगळे ऍप्लिकेशन करा. एका ऍप्लिकेशन मध्ये 3 पोस्ट सिलेक्ट करता येत नाही. 3 पोस्ट साठी 3 फॉर्म भरावे लागतील. म्हणजे जर तुम्ही जनरल कॅटेगरीचे असेल तर 1500 रुपये तुम्हाला खर्च येईल. बाकी यापेक्षा असं वेगळं याच्यामध्ये काहीच नाही. ठीक आहे. बर, आता हा फॉर्म भरताना मी महाराष्ट्रातून UDC ला अप्लाय करतोय आणि गुजरात मधून पण UDC ला अप्लाय करतोय, असं चालणार नाही. असं नाही चालणार. तुम्ही महाराष्ट्रात UDC ला अप्लाय केलं, दुसऱ्या स्टेटमध्ये तुम्ही दुसऱ्या पोस्टला अप्लाय करू शकता, किंवा याच स्टेटमधून तुम्ही दुसऱ्या पोस्टला अप्लाय करू शकता. म्हणजे एकापेक्षा जास्त फॉर्म भरता येतात, पण सेम स्टेटमध्ये किंवा डिफरंट स्टेटमध्ये. पण असं नाही करता येणार की एकाच पोस्टला मल्टिपल स्टेटमध्ये फॉर्म भरला. हा, तुम्ही 3 पोस्टला फॉर्म भरा, काही प्रॉब्लेम नाही. जर माझं 10वी पर्यंत किंवा 12वी पर्यंत 12वी पर्यंत शिक्षण झालंय, 12वी पर्यंत 12th झालंय, तर मी मल्टीटास्किंग फॉर्म भरेल. मल्टीटास्किंग माझं 10th झालंय तर मी मल्टीटास्किंग फॉर्म भरेल. हे 2च फॉर्म मला भरता येतील, यापेक्षा जास्त मला फॉर्म भरता येणार नाही. ठीक आहे. दुसरा मुद्दा, फायनल इयर स्टुडंटने काय केलं पाहिजे, आम्ही फॉर्म भरू शकतो का, हो. जर तुमचा निकाल हा 15 फेब 2022 पर्यंत
15 फेब 2022 पर्यंत लागलेला असेल तर मग मात्र तुम्ही फॉर्म भरू शकता. 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत तुमच्या हातात जर फायनल रिझल्ट आलेला असेल. हे मी बोलत नाही, हे नोटिफिकेशन मध्ये मेन्शन केलंय बघा, हेही नोटिफिकेशन मध्ये मेन्शन केलेलं आहे. कुठे हे बघा, कट ऑफ डेट जी आहे ही नोटिफिकेशन मध्ये मेन्शन केली ॲज ऑन एलिजिबिलिटी क्रायटेरिया. बघा, क्लोजिंग डेट ऑफ ऍप्लिकेशन विल बी क्रुशियल डेट फॉर द डिटरमाइनिंग एलिजिबिलिटी विथ रिगार्ड टू एज अँड इसेन्शियल क्वालिफिकेशन. म्हणजे फायनल डेट जी आहे फायनल सबमिशनची म्हणजे 15 फेब्रुवारी 2022 तोपर्यंत तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं असावं. बाकी मला वाटत नाही की आणखी काही डाऊट्स तुमचे राहिले असतील. तरी तुम्हाला असं वाटतंय की नाही आम्हाला हे विचारायचंय, आम्हाला ते विचारायचंय, ऑफकोर्स तुमच्याकडे प्रत्येकाकडे माझा नंबर आहे. नसेल तर नोट डाऊन करून ठेवा, लिहून ठेवा, मला व्हॉट्सअप किंवा कॉल करा. मी दोन्हीपैकी कुठल्याही ठिकाणी तुम्हाला रिप्लाय करेल. पण प्रत्येकाने फॉर्म भरा. जे लोक यासाठी एलिजिबल आहेत अशा लोकांनी सगळ्यांनी यासाठी फॉर्म भरा. ठीक आहे. बाकी सगळ्या गोष्टी क्लिअर असाव्यात, नसतील तर तुम्ही इथून क्लिअर करून घेऊ शकता. ठीक आहे. बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.